बघूया सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय विजय केनी आणि सुनील गुलवी सामन्याचे सामन्यावर आलेत। या आधी जो सामना जिंकलाय केपी इंटरप्राइजेस तारावली टीमनं आणि त्या संघाचे सामनावीर खेळाडू आहेत विनोद म्हात्रे। विनोद म्हात्रे आपण विनोद म्हात्रे सामनावीर खेळाडू आपण यायचं चला या चला या विनोद म्हात्रे आपण देऊया सामनावीर ट्रॉफी। नक्कीच कुंदांचे पाटील साहेब स्वप्नील शेठ पाटील आणि संदेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला बीपीएल 2025 साठी स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक स्पॉन्सर झाले। जोशी साहेब अध्यक्ष साहेब पारितोषिक द्या आपण विनोद म्हात्रे ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण केले जाते। त्यानंतर मंगेशजी भोईर कार्याध्यक्ष आणि हॉटेल मनोडा पंजाब या संघाचे संघ मालक धन्यवाद। विनोद म्हात्रे आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला चेंडू विजय केनीनं हलक्या हाताने खेळलेला आहे। एसटी रक्षक नक्कीच एसटी रक्षक नितीन पाटील इथे नक्कीच भीमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे। बघूया हा चेंडू फलंदाजासाठी योग्य आहे की अयोग्य। एक धाव तर कंप्लीट केलेली आहे। नक्कीच इथे अगदी आपण पाहिलं तर विनोद म्हात्रेनं आज चांगली कामगिरी करून केपी इंटरप्राइजेस ताडावली संघाला 50+ फॉर्मॅट मधून विजय मिळवून दिलेला आहे। फेअर डिलिव्हरी फक्त एक सिंगल येईल। विजय केने आणि सुनील गुलवी संजयभाई म्हात्रे यांची टीम मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना इथे अगदी सेफ फटका खेळलेत डिफेन्सिव्ह रित्या खेळले। चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला मिळेल फक्त एक सिंगल धाव। हेमंत पाटील नक्की जंगमाता गोंधळी संघाचे खेळाडू चांगली फिल्डिंग अतिशय चांगली स्पर्धा। भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ची आजची तिसरी रजनी आहे आणि यानंतर आपण एक शेवटचा सामना पाहणार आहोत। केपी ताडावली विपक्ष मराठा पंजाब वॉल या दोन संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल। 3 चेंडूमध्ये 3 सिंगल 2 वर विजय केने 1 वर सुनील गुलवी। यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे। हॉटेल मराठा पंजाब वॉल मंगेशजी भोईर आणि त्यानंतर कमलाकर पाटील साहेबांची टीम केपी इंटरप्राइजेस ताडावली। सुनील गुलवीचा ब्लास्ट षटकारानं धावसंख्या 9। नक्कीच अगदी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती। चेंडूची लाईन अँड लेंथ लवकर ओळखली होती। चांगला फटका खेळलेत अगदी संतोष तरे यांची देखील दिवस रात्र मेहनत। प्रदीप जोशी साहेब असतील त्यानंतर प्रमोददादा भोईर असतील आणि नक्कीच गणेश ठाकरे नंददादा पाटील मनोज भाऊ पाटील ऑल कमिटी मेंबर तसेच आपले सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष साहेबांची देखील खूप मेहनत आहे। नक्कीच इथे 7 धावेनं धावसंख्येला आला आकार। धावा बनले 4 चेंडूमध्ये 9। विवेक देवळीकर देवेस्पोर्ट पाही या संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू P1 चं पहिलं ओव्हर घेऊन आलेत स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडी टीम कडून। बघूया षटकातील पुढचा चेंडू इथे अगदी ब्लॉक मध्ये चेंडू आपण पाहिलाय। चेंडू चालला अगदी मिड ऑन रिझन मध्ये चांगली फिल्डिंग देवीदास म्हात्रेकडून मात्र नाही रोखू शकत। 2 धावा 2 धावेने धावसंख्या डबल अंकामध्ये पोहोचते। 1-1 11 धावा लागलेत।
शिवाजी म्हात्रे आणि कमलदादा पाटील स्वागत आहे आपलं. 11 धावा 5 चेंडू शेवटचा चेंडू फेकतायत गोलंदाज विवेक देवलीकर. हा चेंडू त्यांना पुन्हा टाकावा लागेल. चेंडूला हलक्या हातानं अगदी लेट कट केलाय. कव्हर पॉइंट रिझल्ट मधून चेंडूला उचललाय. फक्त मिळालं एक सिंगल. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनल्यात 12 धावा. इथे बघूया हा चेंडू निलेशचा. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू सुनील घुलवी यांनी एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्या 13 धावा. 50-50 साठी प्रदीप पाटीलला चॅलेंज आहे. गावदेवी भातवड संघाकडून विजय केनीसाठी हा चेंडू अतिशय चांगला लाईन अँड लेंथवर निलेश. नक्कीच या गोलंदाजानं देखील BPL 2025 मध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. गावदेवी पुणा संघाकडून हा खेळाडू खेळतोय. हा फटका हवेमध्ये केला. बघूया चेंडू सेफ लाईन होईल. शॉर्ट मिड विकेट रिझनला विवेक देवलीकर चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 2 धावा विजय केनीनं पूर्ण केलेत आणि धावसंख्या झाली ती 15. 1 ओव्हर 3 चेंडू 15 धावा झालेले आहेत. तिसऱ्या रजनीमधून आपण आजचा सामना पाहतोय. 50+ फॉर्मॅट मधला हा फुलटॉस होता. चेंडूला अगदी समोर ठेवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून देवीदास म्हात्रेनं हा चेंडू कलेक्ट केलाय. फक्त एक सिंगल. धावसंख्या 16. 1 ओव्हर 4 चेंडू म्हणजे 10 चेंडू मध्ये 16 आलेत. चांगला अगदी लॉफ्टेड शॉट आपण बघतोय. इथे देखील क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि त्याचा फायदा उचलला. संदीप पाटील तिथे होते. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावेनं धावसंख्या पोहोचली ती 18 वर. 11 चेंडू मध्ये 18. हा चेंडू कंट्रोल पोलचा फटका आहे. जी अपेक्षा केली होती सुनील गुलवीनं त्या अपेक्षेनुसार चेंडू आला नव्हता. मिळतील धावा 2 ओव्हर 20. 2 ओव्हर मध्ये 20. नक्कीच 2 ओव्हर मध्ये 20 आणि नक्कीच ड्रिंक्स इंटरव्हल मैदानामध्ये आपण पाहतोय 10च्या सरासरीने मनोज 20 धावा आलेत. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये 12 तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 8. अतिशय चांगली स्पर्धा भिवंडी ग्रामीण 50+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025. बघा मित्रांनो, उद्या स्पर्धेचा
चौथा दिवस असेल आणि उद्या ठीक 4 वाजता सामन्याचा आपण चेंडू टाकणार आहोत. बरोबर 3:30 वाजता पहिला 50+ सामना असेल. बीबी स्पोर्ट इताडे व स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली. बरोबर 4 वाजता आपण चेंडू टाकणार आहोत. त्यानंतरचा दुसरा सामना असेल बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा आणि दिवा स्पोर्ट दिवा. प्रदीप पाटील ओव्हर नंबर 3 50 साठी पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन धावसंख्या 22 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. प्रदीप पाटील तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बावीस धावा. हा चेंडू देखील अगदी बॅट आणि पॅटच्या मध्ये टाकलाय. देवीदास म्हात्रे ढूंढते रह जाओगे. चेंडूला उचलण्यामध्ये थोडीशी गफलत केलेली आहे. इथे विकेट द्यायची होती आणि ती विकेट नक्कीच थांबलेली आहे. नक्कीच इथे काय घडलाय. 2 धावा. इथे दापोडे संघाकडून विकेटला थांबवलाय की गावठी भातवड संघाकडून विकेटला थांबवलाय. बघूया धावसंख्या झाली ती 24 धावा. 2 चेंडू मध्ये 4 आलेत. अजून 4 मध्ये 12चं चॅलेंज आहे. हा फटका मिस्टाईम फटका आहे. फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती. आणि इथे बघूया इथे देखील 2 धावा. नितीन पाटीलला ठाऊक आहे. नक्कीच इथे 3 मध्ये आल्या 6 आणि आता 3 मध्ये बनवायचे 10. धावसंख्या झाली ती 26. कमी गतीनं चेंडू सोडलाय. प्रदीप पाटीलचा क्लास. क्या बात आहे. 3 मध्ये 6 आणि चौथा चेंडू डॉट. आता 2 मध्ये 10. दोन चेंडू मध्ये 10 धावा. विजय केनी स्ट्राईक वर आहेत. इथे फटका उडवलाय. उंची मिळाली, लांबी कमी है. तेरे मेरे बीच में इथे 2 धावा मिळतील. नक्कीच इथे देखील 2च धावा येतील. धावसंख्या 28. काय प्रदीप पाटीलने गोलंदाजी केलेली आहे. वय वर्ष 50+ आणि 16 धावांचं चॅलेंज घेऊन गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करतात. वा. 5 चेंडूमध्ये 8 दिलेत आणि आता एका चेंडूमध्ये 8. बघूया विजय केनी. हा फुलटॉस. हा चेंडू फुलटॉस होता. देवीदास म्हात्रे इथे फलंदाज विजय केनी. धावचित बाद आहेत. तीन ओव्हर. धावा बनलेत 29 आणि 50-50च्या ओव्हरमध्ये धावा आलेत 9. म्हणजे 29 मधून मायनस होतील 4. 25 धावा. 25 सुधारित धावसंख्या 25 धावा लागलेत.
बघूया लालचंद तरे गावदेवी भादवड संघाचा हा स्टार खेळाडू. नक्कीच या स्पर्धेसाठी शरदजी भोईरी साहेबांकडून 40+ आणि 50+ कॅटेगरीसाठी मालिकावीर म्हणून सायकल स्पॉन्सर झाले, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. नक्कीच गोलंदाज संदीप पाटील पहिला चेंडू अगदी स्क्वेअर विकेट खेळले, फक्त आणि फक्त एकच सिंगल येईल. नक्कीच बघा उद्या दिनांक 18/4/2025 रोजी होणाऱ्या या BPL स्पर्धेमधून उद्या 40+ आणि 50+ या कॅटेगरीमधून जो खेळाडू चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक कंप्लीट केली त्याच्यासाठी 500 आहेत, आणि ज्या खेळाडूकडून डॉट बॉल गोलंदाज करतील तर प्रत्येक डॉट बॉल साठी आमचे समालोचक पॅनल खास करून मनोज ठाकरे आणि माझ्यासाठी कलराम किनी यांच्यासाठी कमल पाटील हवेदिवे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये आहेत. क्या बात आहे, आगला वेगळा बक्षीस BPL 2025 मध्ये लावलेलं आहे. अभिनंदन आणि आभार कमलदादा पाटील. दिवस संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत, डॉट बॉल मोजावे लागतील. नक्कीच अल्पेश गायकवाडला देखील ते पारितोषिक नक्कीच बघूया. खास करून उद्या याची पुन्हा एकदा आम्ही खेळाडूंपर्यंत सूचना कमलदादा यांची पोहोचवू. बघूया हा चेंडू संदीप पाटीलचा सुनील मालीसाठी लेगबायचा इशारा आलाय. एक सिंगल डाव, सिंगल न धावसंख्या झाली होती 27 धावा, 3 ओव्हर 3 चेंडू. चांगला चेंडू होता, अगदी चेंडूला खोदून काढलाय. चांगली फिल्डिंग निलेश कडून, चांगली फिल्डिंग होती. फक्त एक सिंगल धाव. नक्कीच लालचंद तरे आणि सुनील माली हे 2 दिग्गज फलंदाज खेळपटू आहेत. मात्र संदीप पाटील 4 चेंडूमध्ये त्यांना थांबवलं आहे. इथे सुनीलनं 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि एकाच धावावर समाधान. रनिंग बिटवीन द विकेट. इथे कुठेतरी आपण या इनिंग मधून गावदेवी भादवड संघाचा कमी पाहिलाय, खराब पाहिलाय. फक्त एक सिंगल धाव आली, सिंगलनं धावसंख्या झाली होती 29. चौथ्या ओव्हरचा आता 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू फेकलेत, 4 सिंगल 1 विकेट. हा चेंडू देखील अगदी फिरकी चेंडू टाकलाय. चेंडू विसेप मध्ये केलेले आहेत. बघूया इथे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावेनं संघाची टोटल पोचले 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धाव 31 धावा. चला पुढील दोन्ही टीम हॉटेल मराठा पंजाब विपक्ष आपण सामना बनवत. वेळ 15 मिनिटं 32 सेकंद झालेले आहेत. मराठा पंजाब वॉल आणि KP ताळवाली
यानंतरचा शेवटचा सामना असेल. चला दोन्ही संघ मालक आणि संघनायक आपण आपल्या कर्णधाराला तयार ठेवा. लगेच आपण नाणेफेकी कंप्लीट करू. मिथून तारे बंदरा मारुती काल्हेर संघाचा हा खेळाडू. सुनील माली स्ट्राईकवर आहे. 24 चेंडूमध्ये 31. आता शेवटचे 6 चेंडू आहेत. पहिल्या चेंडूवर अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. सुनील माली ओयूटी आउट. पायचीची अपील आणि परफेक्ट अगदी विकेट टू विकेट चेंडू. सुनील मात्र सरांचा चांगला निर्णय आलाय. नक्कीच आपण पाहतोय संजयभाई म्हात्रे सुनील माली बाद झाल्यानंतर मैदानामध्ये एंट्री करतात. आता शेवटचे 5 चेंडू आहेत. मिथून तरे हा बंदरा मारुती काल्हेरचा एक हुकमी गोलंदाज आहे. कित्येक सामने या गोलंदाजानं बंदरा मारुती काल्हेर संघाला आपल्या गोलंदाजीच्या बलावर जिंकून दिलेले आहेत. बघूया हा चेंडू देखील चांगला आहे. संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी आणि तितकाच चांगला डिफेन्स जरूर केलाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 32. आता शेवटचे 4 चेंडू आहेत लालचंद तरीकडे. आणि आता जे काही करायचं आहे ते लालचंद तरी यांना करावं लागेल. शेवटचे 4 चेंडू आहेत. स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे संघानं वार तर केला आहे. बघूया लालचंद तरीकडून पलटवार पाहायला मिळेल का शेवटच्या 4 चेंडू मध्ये. इथे देखील चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. संदीप पाटील अगदी थ्रो करतोय. एसटी बॅटच्या गायनला धावा मिळतील 2. चांगला क्रिकेट दोन्ही टीम कडून केला जातोय कारण की सामना तितकाच महत्वाचा आहे. धावसंख्या झाली ती 34 धावा. या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 4थ्या चेंडूवर षटकार आलाय. त्यानंतर मात्र कुठलीही मोठी बाउंड्रीज म्हणून अजूनपर्यंत आलेली नाहीये. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 4थ्या चेंडूवर षटकार लागलाय. सुरेख चेंडू स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथे दुसरी धाव लालचंद तरेने पूर्ण केली आहे. धावसंख्या 36. शेवटचे 2 चेंडू आहेत. लालचंद तरेनं आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत. 8 धावा बनवलेत. 2 सिंगल आणि 3 दुहेरी. चला हॉटेल मराठा पंजाब वॉल आणि केपी ताडाली दोन्ही टीम कर्णधार आपण तयार आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. इथे देखील सुरेख चेंडू. काय चेंडू फेकलाय. मिथून तरेनं लालचंद तरेला देखील कुठलाही मोठा फटका मारू दिला नाहीये. शेवटचा चेंडू 36 धावा. 40 धावांवर संजयभाई म्हात्रेच्या टीमनं सामना जिंकलाय. हा फुलटॉस खराब चेंडू आणि खराब चेंडूवर नक्की तिथे लालचंद तरेने शेवट गोड केलाय. षटकार ठोकलाय आणि धावसंख्येला आला आकार. धावा बनल्यात 42. मी उल्लेख केला की 40 धावा बनवल्या होत्या आणि 41 डिफेंड केल्यात आणि या सामन्यातून बनवल्यात 42 आणि 43 धावांचं लक्ष आहे परशुराम फायटर्स दापोडे संघासमोर. आपण जाऊया आजच्या रजनीमधून शेवटच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला नंददादा पाटील. चला दोन्ही टीम हॉटेल मराठा पंजाब वॉल मंगेजी भुईर यांची टीम तर दुसऱ्या बाजूला केपी इंटरप्राइजेस ताडाली कमलाकर पाटील साहेबांची टीम. आपण करूया नाणेफेकी. चला भाऊ जरा साईडला व्हा. फक्त 2 मिनिटं आपण साईडला व्हा. आम्ही एक नाणेफेकी कंप्लीट करतोय.
या मंगेशजी भोईर सचिव जर 2 मिनिटं पुढे व्हा. या नाणेफेकी करूया आपण. चला या दोन्ही संघनायक केपी एंटरप्राइजेस विनोदभाऊ म्हात्रे मंगेशजी भोईर हॉटेल मराठा पंजाब चे ऑनर ज्ञानदेवदादा पाटील यांचे शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी आजच्या 3ऱ्या रजनीमधून कंप्लीट करतोय. चला नाणेफेकीची ओळख तर आपल्याला आहेच. संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष कोण आवाज देत आहेत? मंगेशजी भोईर. संजयभाई म्हात्रे अध्यक्ष अशी मागणी केलेली आहे आणि ते झालेले आहेत. नाणेफेकी जिंकलेली आहे. हॉटेल मराठा पंजाब संघाचे संघनायक ऑनर मंगेशजी भोईर यांनी प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी केपी एंटरप्राइजेस ताडाली संघाला आमंत्रित केलं आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. कॉम्बॉक्स मध्ये सज्ज झालेत म्हणजे परम मित्र नक्कीच मनोज ठाकरे. धन्यवाद. हॅलो चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. गावदेवी भादवड संघाने आपण पाहतोय 5 षटकांमध्ये 42 धावा जाऊन 43 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे. परशुराम फायटर्स या टीम समोर बघा कमलदादा पाटील दिवस संघाचे सिनियर खेळाडू आहेत. यांनी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिली मनोज ठाकरे की उद्याच्या 4थ्या रात्रीमधून जे खेळाडू चौका षटकार आणि विकेट हॅट्रिक घेतील त्यांना प्रत्येकी 500 आहेत. 40+ असो की 50+ कॅटेगरी आणि जेवढे डॉट बॉल होतील त्या डॉट बॉलचे प्रत्येकी 100 रुपये आपल्या समालोचक पॅनलला त्यांनी जाहीर केलेत. धन्यवाद. क्या बात है. दिल तो गार्डन गार्डन हो गया. कल की कमाई बहुत अच्छी होगी. चला क्षेत्ररक्षण लागले गेले आहे. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये जाऊन आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. आजच्या रजनीतील शेवटची मॅच मराठा पंजाब वर्सेस केपी ताडाली या दरम्यान होणार आहे. सर्वांना नमस्कार. जय श्रीराम. इथे उपस्थित असलेले खेळाडू प्रेक्षक या व्यासपीठावर असणारे मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग चषक 2025 चित्तथरार भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. चला आपण लवकर खेळायला सुरुवात करूया. विनंती असेल 43 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित झालेली आहे. पहिल्या षटकाची धुरा जी आहे ती विजय केनी याच्या खांद्यावरती दिली आहे. चांगली फलंदाजी केली. आपण पाहिले 14 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या. खास करून कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण पाहिले तर चांगली धावसंख्या जमा केली. सुनील गुलवीने सुद्धा आपण पाहतोय की 15 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आणि अधिक भरोसा आपण पाहिलं तर लालचंद तरे यांच्यावरती नेहमीच असतोय आणि यावेळेसही पाहायला मिळालं. परंतु आपण पाहतोय की त्यांनाही मोठे फटके खेळता आले नाही. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूला या ठिकाणी टर्न केले गेले आहे. पाहूया बॅकवर्ड स्क्वॅडिक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि दुसरी धाव घेण्याचा मानस ठेवला गेला आणि 2 धावा या ठिकाणी अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. देवीदास आणि संदीप पाटील या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जात आहेत. विजय केनी आपण पाहतोय की जे हनुमान भावाली संघाकडून खेळत असताना नेहमी पाहायला मिळत आहेत. भावाली संघाचा कर्ता धर्ताही आहे आणि संघ नायकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप पाटील आणि देवीदास मात्र आपण पाहतोय 2 धावा अकाउंटवरती जमा झालेल्या आहेत. 43 धावांचं लक्ष. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. यावेळेस सोडायला वाढ शॉट
क्या बात आहे. चेंडू पाहता पाहता सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. आक्रमक रूप धारण करताना या ठिकाणी दिसतोय देविदास म्हात्रे. आणि आक्रमक हे बचावाचं मूल साधन असतं. 43 धावा आहेत. त्यातली जी थर्ड ओव्हर आहे ती थर्ड ओव्हर डोलामेंट स्थितीमध्ये असते. त्याच्यामुळे 4 षटकामध्ये टार्गेट पूर्ण करायचा हा विचार डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. पाहूया या ठिकाणी पाहतोय आपण 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. कारण आपण पाहतोय ना कालपासून ही जो फॉर्मेटमध्ये नवीन नियम आलेला आहे याच्यामध्ये कमी टीम अशा आहेत की ती 16 धावांची ओव्हर चांगल्या प्रकारे खेळून काढताना पाहायला मिळत आहेत. आणि आता आपण त्या ओव्हरमध्ये चांगले चांगले प्लेयर्स गमावत आहे. चांगले चांगले खेळाडू त्या ओव्हरमध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत. कारण इंटर चांगल्या खेळाडूंचा त्यावेळेसच केला जातोय त्या ओव्हरसाठी. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढात शॉट थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स डायरेक्ट हिट झालेला पाहायला मिळत आहे. परंतु पाहूया फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोचलेला आहे. या ठिकाणीचे की सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 का दम 10 अंकावरती जाऊन पोहोचते. 43 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटक 4 चेंडू झालेत. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. काय घडतंय पाहूया. अधिक उंच लांबी कमी आणि अचूकरित्या झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय देविदास. चांगलं जेज केलं जितेंद्रने आपण पाहतोय आणि झेलच्या स्वरूपात फलंदाजाला या ठिकाणी बाद केलं. वेक येतोय नवीन फलंदाज. यावेळेस फुल टॉस होता. क्या बात आहे. अतिशय वेगवान आपण पाहतोय हा फुल टॉस चेंडू हाताळला होता. या ठिकाणी आपण पाहतोय डॉटची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 10 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक होतंय आणि चांगले षटक मी तर म्हणेन. कारण या षटकामध्ये एक मोठा फटका षटकार आला होता. तोही दुसऱ्या चेंडूवरती थोडासा प्रेशर दडपण असेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुनील गोलंदाजी मार्कवरती. सुनील गुलवी एजी स्पोर्ट निंबोली संघाचा एक स्फोटक फलंदाज. आज फलंदाजी चांगली झाली त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. 15 धावा जमा केल्या होत्या. पाहूया गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय संदीप पाटील. नॉन स्ट्रायक एंडला विवेक देवलीकर. याच्यानंतर मराठा पंजाब आणि KP ताडाली यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्या ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. पहिली मॅच बेबी स्पोर्ट इताडे आणि त्यांच्या वर्सेस स्वर्गीय केशव भोईर ओवली ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसाची शेड्यूलला सुरुवात होईल. यावेळेस झेल उडाला आहे. सुनील धावतोय परंतु या ठिकाणी मात्र झेलपर्यंत काही पोहोचू शकले नाहीत. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा आहेत. 2 धावेने फलकावरती धावा ज्या आहेत त्या पोचल्या जात आहेत 12 या अंकावरती. 43 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकून झालेला आहे. यावेळेस चांगला खेचून मारलेला आहे. गॅपमध्ये आहे. दुरून क्षेत्ररक्षक लालचंद तरे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि आपण पाहतोय काय क्षेत्ररक्षण झालं. फेकीच झाली. फक्त आणि फक्त या ठिकाणी आपण पाहतोय
एकच धाव घेतली जाते. 13 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. सुनील गुलवी गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं आणि गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षणची असली तर निश्चितच टीमसाठी खूप त्याचा फायदा होतो. यावेळेस फुल टॉस आणि या ठिकाणी फुल टॉल वसूल केला जाईल का? यस, या ठिकाणी आपण पाहतोय मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 रन. क्या बात आहे. जितेंद्र एक चांगला खेळाडू आहे परंतु त्याच्या हातून ही मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. सहज सोपा मित्र म्हणत होता तो झेल, परंतु चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमा पार. 6 धावा. षटकार. 19 या अंकावरती. यावेळेस आता मात्र आपण पाहतोय की गुडलँड स्पॉट वरती चेंडूला हाताळला जातोय. मागील चेंडू फुल टॉस होता. एक लालच बुरी बला असं म्हटलं जात आहे. ललचावणारा तो चेंडू हाताळला होता. झेलही उडाला होता आणि झेल घेण्याचा प्रयत्नही केला परंतु झेल सुटलं गेलं. यावेळेस आपल्या फॉलोथ्रूमध्ये अडवलं गेलं आहे. क्या बात आहे. निर्धावचे या ठिकाणी होते सांगतात. धावसंख्या स्थिर. 19 अंकावरती. षटक क्रमांक 2. शेवटचे चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार सज्ज सुनील गुलवी. उडवलाय. पाहूया पुन्हा एकदा परंतु आता मात्र सेफ लँडिंग आहे. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. यस, 50-50 ओव्हर चॅलेंज केलं गेलं आहे संजय भाई म्हात्रे या गोलंदाजांना. या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी पटकावलेला आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 20 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावफलकावरती 20 लागली गेली आहे. संजय भाई म्हात्रे चॅलेंजिंग ओव्हर 16 का डोला. 16 धावांची जी ओव्हर आहे ती हाताळण्यासाठी तयार होते. या ठिकाणी 16 बनल्या तर तुम्हाला 24 दिल्या जातील. 16च्या आत बनतील तर त्यातल्या अर्ध्या कमी केल्या जातील. 16च्या वरती जेवढ्याही धावा बनतील त्याच्या अर्ध्या त्याच्यामध्ये प्लस केल्या जातील. 16च्या आतमध्ये जेवढ्या धावा बनतील त्याच्यातल्या अर्ध्या धावा कमी केल्या जातील. ही एक चॅलेंजिंग ओव्हर आहे. इंटरेस्टिंग ओव्हर ISPL मध्ये आपण पाहायला मिळते. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. टेनिस बॉल क्रिकेटला एक सुगीचे दिवस तिथून चालू झालेले आहेत. मी तर म्हणेन खेड्यापेड्यातील खेळाडूंना मात्र लाखोच्या घरामध्ये इन्कम तिथं मात्र प्राप्त होते. यावेळेस उडवला हवेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी विजय केले. झेल मात्र सोडतोय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब पाहायला मिळते. 2 झेल सुटल्या गेल्या आहेत. एकच धाव घेतली गेली आहे. एकापेक्षा अधिक काही नाही. 21 धावांवरती धावफलक पोहोचलेला आहे. 5 मध्ये 15. 3रं ओव्हर चॅलेंजिंग 50-50 ओव्हर 16 करायचे आहेत. 1 धाव त्याची बनलेली आहे. अजून 5 मध्ये 15. यावेळेस पाहता आपण एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू येते. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतंय. फेकी झालेली आहे. 2 धावेची मागणी त्याचा पुरवठा. 2 धावा कंप्लीट. 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 3रं षटक आहे. चॅलेंजिंग ओव्हर 2 मध्ये 3 आलेत. 4 मध्ये 13 पाहिजेत. चला स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहू शकता आपण. आणि आता मात्र काय घडतंय. एकच धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या 24 या अंकावरती आणि या ओव्हरमध्ये 3 मध्ये बनल्यात 4. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 12. पुढील चेंडू. यावेळेस वेस्ट टाइम झालेला आहे. क्या बात आहे. इथं मात्र झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये होतोय बाद.
चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंज घेत असताना एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संजय भाई मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिल्या पूर्ण सीझन मध्ये त्यांच्या गोलंदाजीची धार आपल्याला भरपूर पाहायला मिळालेल्या आहेत. 10, 12, 7 अशा कितीतरी धावा त्यांनी डिफेन्स केलेल्या आहेत. एक मॅच मी बघितली होती त्याच्यामध्ये 7 धावाही डिफेंड केल्या होत्या आणि ह्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 10 धावाही डिफेंड केलेल्या आहेत. 12 धावा असतील आणि इथं मात्र 16 धावा डिफेन्स करायच्या आहेत. म्हणजेच मी तर म्हणेन हा योग्य गोलंदाज आहे की ज्या 16 धावा डिफेन्स करू शकतायत. येस, आपण पाहिलं तर हंगामाला सुरुवात होत असताना भिवंडीतील मिनी वर्ल्ड कप त्याला कुंभमेळा क्रिकेटचा म्हटला जातं भिवंडीतील आणि त्या टुर्नामेंटमध्ये अर्थात चाचणी स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब संजय भाई मात्रे यांनी पटकावला होता. असा एक ताकदवार गोलंदाज आहे. भावाले स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. म्हणजे आपण पाहू शकता किती किफायती आणि एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होते तयार. यावेळेस क्या बात आहे. ओहो, व्हाट अ बॉल, क्या बात आहे. डॉट चेंडू निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे धापलकावरती 24. या ओव्हरमध्ये फक्त बनल्या 4. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा तयार होतील संजयभाई मात्रे. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 5 धावा खर्च केल्या. अल्पेश गायकवाड 5 बनल्या. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये किती धावा कमी? 2 धावा कमी म्हणजे 3च धावा. म्हणजे एकंदरीत आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा किती झाल्यात? 23. निश्चित या हंगामाचा विचार केला तर संजयभाई मात्रे यांनी 2 बेस्ट बॉलरचे किताब पटकावलेले आहेत. त्यानंतर गणेश पाटील यांनी 1, सकाराम थालकर यांनी 1 आपल्याला पाहायला मिळते. परेश महाजन यांनी सुद्धा आपण 1 बेस्ट बॉलरचा किताब पटकावलेला आहे. गणेश पाटील यांनी सुद्धा आपण पाहतो 1 गोलंदाजीचा हा किताब पटकावलेला आहे. असे भरपूर गोलंदाज आहे की त्यांची गोलंदाजी या अंगामध्ये चांगली पाहायला मिळालेली आहे. सुनील माली. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 23. अजूनही 12 चेंडूंमध्ये 20 धावाची आवश्यकता आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस सुनील माली गुरुदत्त मानकुली संघाकडून खेळत असताना काय खेळाडूची भूमिका आहे. अष्टपैलू फलंदाजी असो, गोलंदाजी असो, शतरक्षण असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाचं काम या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तोच गोलंदाज अर्थात सुनील माली गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. डिफेन्स करायचे आहे तर 12 चेंडूमध्ये 20. काय घडेल पाहूया. नितीन पाटील वीर तानाजी दापोडे संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय आणि चांगला खेळाडू आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस टर्न केले गेले आहे. स्क्वेअर कंपनी झोन मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय आणि इथं मात्र पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. पंचवीस धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 18 धावाची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 मध्ये 18. आता धावा किती झाल्या याला महत्त्व नाही, धावा किती हवेत याला भरपूर सारा महत्त्व बाकी आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण खोदून काढलेला आहे. इथेही 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मिसफील्ड केली जाते. गोलंदाज अशा वेळेस काय करेल त्याचं काम तो चोख बजावतोय, परंतु इथं मात्र चुकी पाहायला मिळाली आणि एकीच दुसरीमध्ये परिवर्तन. एक तो जेब में पैसा कम
और खर्चा ज्यादा अशी परिस्थिती निर्माण होते. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती डबलचा खेळ पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 27 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील माली तयार होते आणि यावेळेस पाहतोय आपण मिडविकेटच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूची फेकी केली जाईल. यावेळेस पाहू शकता खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. दिलीप पाटील. तीन चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधील. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 28. 15 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 15. यावेळेस फुल टॉस आहे आणि गॅप ही भरपूर मोठा. नाही धावांचा टोटा. येतोय चौकार. क्या बात आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 32 या अंकावरती. म्हणजेच अजूनही आपण पाहतोय की 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि आता 11 धावांची आवश्यकता आहे. खराब चेंडू हाताला गेला आणि त्याच्यावरती उत्तम प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. जिथं गॅप होता त्या गॅपमध्ये फेकून दिले चेंडूला आणि चौकार वसूल केलं. पुन्हा एकदा मॅच मध्ये आता वापस परशुराम फायटर्स दापोडे टीमला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न घातक ठरू शकतो का? आणि या ठिकाणी क्या बात आहे. चांगली किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. थर्ड अंपायर साठी मागणी जरूर केली आहे. यस, या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. यस, या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो निलेश. अतिशय स्फोटक विध्वंसक असा हा फलंदाज गावदेवी पूर्णा संघाकडून खेळत असताना पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. चौकारानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा एक मोह आवरता आला नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकावरती 33. म्हणजे विजयासाठी आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्वक आहे. काय घडेल या चेंडूवरती. पूर्ण सामन्याचा भवितव्य या चेंडूवरती दडलेला आहे. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र डॉट चेंडूची होते समाप्ती. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू मग आता विजयाचं समीकरण 10 धावांचं उरलेलं आहे. शेवटचा गोलंदाज विजेंद्र म्हात्रे. बरोबर आपण पाहिलं तर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली गेली आहेत आणि शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी जितेंद्र म्हात्रे मॅन फॉर कालवार. पाहूया 10 धावा या ठिकाणी डिफेन्स होत आहेत का.
आणि एक खासियत आहे निश्चितच गावदेवी भादवडची की किती धावा कमी असल्या तरी सामना सहजासहजी सोडत नाही आहे. फायटर टीम आहे, फाईट करत राहत आहेत. यश अपयश हा नंतरचा भाग राहिला, पण तिथं पण पोहोचण्यासाठी जी मेहनत, ती धडपड, ती जिद्द, ती चिकाटी मात्र टीमकडून नेहमी आपल्याला पाहायला मिळते. नाही, या ठिकाणी पाहतोय आपण 10 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल पाहूया. परंतु 2 फलंदाज असे मैदानाच्या आतमध्ये आहेत ना की दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. एका बाजूला पाहतोय निलेश तर दुसऱ्या बाजूला पाहतोय नितीन पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. क्या बात आहे, बॉल दांडी गुल. पहिल्या चेंडूवरती काय चेंडू हाताला गेला, फलंदाज बाद होतोय बॉलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत पाटील येतोय. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होतं तयार. हेमंत येतोय. यावेळेस मात्र हवं तसा फटका खेळता आलं नाही आहे. हनी पाटील आहे त्या ठिकाणी, मॅन फ्रॉम पोगाव. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पुढे सकते धावफलकावरती 34. 9 धावांची अजून आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ, 4 मध्ये 9. काय घडेल, दोन्ही संघ अतिशय ताकदीने एकमेकाशी लढतायत. विजयाचा संकनात कोण फुंकेल थोड्याच वेळामध्ये आपल्यावर ते पोहोचेल, परंतु खेळ मात्र चांगला होतोय. या वेळेस आपण पाहतोय हालचाल दिसली नाही या पायांची. खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत नाहीत आणि निर्धाव जी या ठिकाणी होते सांगता. 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. 3 मध्ये 9. सामना गरम झालेला आहे. क्या बात आहे. जितेंद्र म्हात्रे मात्र एक चांगली गोलंदाजी साकारतोय. 10 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि एक आत्मविश्वासाने आतापर्यंत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताला गेला. बीट झाले ते या ठिकाणी फलंदाजाने आपण पाहतोय. बीट झाले यष्टिरक्षकाने. दरम्यान 1 धाव 22च्या स्वरूपाने कंप्लीट केली जाते. आता मात्र 8 धावाची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2-8 समीकरण. निश्चितच ही गावदेवीची खासियत आहे, ही गावदेवीची हिंमत आहे, ही गावदेवीची ताकद आहे आणि ही दहशत पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र खेळून काढलेला आहे. गावकावणीच्या रिझनला चेंडू फील्ड केला जातोय, फेकी केली जाते, दुसरीची मागणी केली आहे परंतु नाही. फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. जितेंद्र यांची ही तारीफ करावी लागेल, प्रशंसा करावी लागेल, कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एक लिगल चेंडू विजयापासून कोणी रोखू शकत नाही. गावदेवी भादवड संघाला निश्चितच नेहमी समोरच्या टीमवरती ॲग्रेसिव्ह रूपाने खेळत असतात. त्याच्यावरती दबाव प्रत्येक चेंडूपासून ठेवत असतात आणि तो खेळ मात्र चांगला त्यांचा पाहायला मिळतोय. प्रेशरमध्ये फलंदाजाला ठेवतायत. कॉर्डिनेशन खूप चांगलं असतं. टीमवर्क आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला मात्र कॉर्डिनेशन केलं जात आहे, संवाद साधला जातोय आणि त्याचा खरं गरज असतं. ती एनर्जी त्याच्याने प्राप्त होते. पाहूया. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज अ कंपल्सरी. षटकार लागला तरी विजयापासून रोखू शकत नाही आहे, पण लिगली डिलिव्हरी हाताला यावी लागेल. एखादा स्वेअर मारा पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस येऊ शकतोय. पप्पू शेठ पाटील ऑन स्ट्राइक. क्या बात है. अशा रीतीने रोम हर्षक विजय संपादन करतोय या ठिकाणी. ये गावदेवी का खेल है, हार नहीं जल्दी मानती.
आणि ज्ञानेश्वर मात्र ना हे खूप कॉम्पिटिशन आहे त्याच्यावरती आणि खास करून कोचिंग क्या बात आहे. रवींद्र तरे सर बेस्ट ऑफ लक. दोन्ही इनिंगचा जर विचार केला तर बरोबर 25-25 मिनिटांमध्ये समाप्त केल्या गेल्या. खूप खूप धन्यवाद या दोन्ही टीमचं. चला चला फिल्डिंग लावायची आहे. मराठा पंजाब वॉल विनंती असेल चला मैदानाच्या आतमध्ये. भादवड संघ चला जल्लोष आनंद आपण बाहेर येऊन साजरा करूया. खूप खूप अभिनंदन. निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक खेळ बऱ्यापैकी चांगला पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विजय केने यांची खेळही चांगली झाली. चांगल्या धावाही बनवल्या आणि सुरुवात चांगली केली. विकेटचं पतनही केलं आणि त्याच जोरावरती विजय केने यास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. क्या बात आहे विजय केने. चला या आपण आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. संजय भाईने सुद्धा खूप चांगली ओव्हर टाकली होती. चॅलेंजिंग ओव्हर केली होती. चला या विजयदादा आपण या मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार घेऊन जा. रवींद्रजी तरे साहेबांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे अर्थात ट्रॉफी द्यायची आहे जी आम्हाला प्रदान झालेली कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट ॲम्पल संदेशजी पाटील आणि स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून जो गिफ्ट ॲम्पल